सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मौदा तालुक्यात चालतोय भोंगळ कारभार। मुरुम ऐवजी मातीचा उपयोग, कुठून थांबतील शेतकरी आत्महत्या? कुंभकर्णी झोपेतून उठतील काय? मातोश्री पांदन संबंधित अधिकारी मौदा तालुक्यातील चाचेर पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले दक्षिण दिशेला खंडाला गांगनेर हे गाव एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सभेत संपूर्ण महाराष्ट्र व भारत देश हा बळीराजाचे देश आहे म्हणून मोठ्या आव्हान करतात, पण नागपूर जिल्ह्यातील खंडाळा हे गाव बळीराज्याचं नाही तर काही कंत्राटदारांच्या मनमानीमुळे बळी घेणारच झालं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना मातोश्री पांदन रस्त्याची चौकशी करण्याबाबत पत्र निवेदन सुद्धा दिले आहे। मातोश्री पांदन रस्ते विकास करणे या योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षामध्ये कामाचे नाव विश्वनाथ वाघमारे ते अमरसिंग वानखेडे यांच्या शेतापर्यंत हे काम मंजूर झाले होते। हे एकूण या कामाचा निधी 20 लाख आहे। ग्रामपंचायत खंडाळा गांगनेर अंतर्गत असून ते काम ग्रामपंचायत आष्टी नवेगाव असं ग्रामपंचायतला मंजूर झाले होते। हे काम कलेक्टर साहेब यांच्या पॅनलवर असलेले कंत्राटदार यांनी काम केलेले आहे। या कामावर एस्टिमेट नुसार दबाई करून 1 फूट माती आणि दबाई करून 1 फूट मुरुम टाकायचे होते, पण काम करणाऱ्या त्या पांदन रस्त्यावरती निघालेल्या नाल्याचे माती काढून टाकण्यात आले आहे आणि कसतरी थातुरमातून काम करून त्या कामाचे देयक परिपूर्ण काढून घेतले आहे। त्या कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि असलेल्या दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे ही विनंती खंडाला ग्रामपंचायतचे सरपंच श्री संकेत वसंतराव झाडे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद नागपूर यांना झालेल्या कामाची चौकशी 7 दिवसाच्या आत करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी व दोषीवर कार्यवाही केली नाही तर जिल्हा बांधकाम विभाग जिल्हा परिषद गेट समोर उपोषण करण्यात येईल असं आवाहन सरपंच श्री संकेत झाडे यांनी केले। दिनांक 22 ऑगस्ट 2024 ला झालेल्या कामाची चौकशी करण्याकरता पत्र दिले असता 20 ते 22 दिवस होऊन सुद्धा अद्यापही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होणार असल्याची बाब मात्र दिसून येत नाही। ॲडवाइट संकेत झाडे, सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार। मी संकेत वसंतराव झाडे, ग्रामपंचायत खंडाळाचे सरपंच। मी सर्वप्रथम माननीय आमदार आशिषजी जसवाल साहेब, पांदन रस्त्याचे जनक यांचे मी मनापासून आभार मानतो की या क्षेत्राकरता त्यांनी अनेक मातोश्री पांदन रस्त्याच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध करून दिली आणि शेतकऱ्यांना जाण्याकरता रस्ते बनावं या हेतूने त्यांनी निधी उपलब्ध करून दिली। या ठिकाणी कलेक्टर साहेबाच्या पॅनलवर असलेले काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी या ठिकाणी मातोश्री पांदन रस्त्याचे बांधकाम केलं। या ठिकाणी त्या मातोश्री पांदन रस्त्यामध्ये 2 फूट मातीकरण आणि 1 फूट मुरुमकरण करायचे होतं। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी या ठिकाणी या क्षेत्रात अनेक मातोश्री पांदन रस्त्याचे काम झालेले आहे आणि माझ्यासुद्धा गावात या कामावर आपण इथे उपस्थित आहे। मी शासनाला 22 तारखेला निवेदन दिलं की या ज्या पांदन रस्त्याची आहे अमरसिंग वानखेडे ते विश्वनाथ वाघमारे या पांदन रस्त्याची चौकशी करण्यात यावी। याच्या परिपूर्ण बिल कॉन्ट्रॅक्टरनी उचल करून घेतलेला आहे। याची चौकशी करून या ठिकाणी योग्य ते पण त्यांना कंत्राटदारावर किंवा ज्या जेई डेप्टीवर कारवाई करावी म्हणून मी त्यांना पत्र दिलं। या ठिकाणी या पांदन रस्त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे। या ठिकाणी 2 फूट मातीकरण 1 फूट मुरुमकरण करून केलेलं म्हणून त्यांनी या पैशाची उचल केलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त मातीकरणच दिसतं आहे। मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की मी पत्र दिल्यानंतर बी एक सरपंचांनी पत्र दिल्यानंतर तुम्ही याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत केलेली नाही। मी प्रशासनाचे डोळे उघडे व्हावं आणि मी काल इकार मॅडमला मिळाल्यानंतर इकार मॅडमने सुद्धा मला उडवाउडवीचे उत्तर। इकार मॅडम म्हणजे कोण आहेत? इकार मॅडम हे बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत। मी यांना काल चर्चा केली, त्यांनी सुद्धा मला उडवाउडवीचे उत्तर दिले। मी त्यांना तुला सांगतो आम्ही करू, व्हिजिट करू, असं करू तसं करू, पण कधी करणार? या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे उचल करून सगळे काम आपलं इथून निघून गेल्यावर करणार का? मी त्यांना प्रशासनाला सांगू इच्छितो
की तुम्ही या 7 दिवसाच्या आतमध्ये यांनी जर याच्यावर काहीही कारवाई केलेली नाही तर मी जिल्हा परिषद गेटसमोर माझं आमरण उपोषण सुरू करेन आणि आमरण उपोषण या क्षेत्रात या 15 वर्षाचं ऑडिट व्हावं आणि अनेक मातोश्री 15 वर्षाच्या क्षेत्रात झालेले काम आहे. एकीकडे सरकार एवढी निधी देतो फक्त भ्रष्टाचार करण्याकरता देत नाही, म्हणून लोकांकरता काम व्हावं, शेतकऱ्यांचे काम व्हावं, शेतकऱ्यांच्या 15 रस्ते चांगल्या प्रकारे बनावं हीच माझी उद्दिष्ट आहे. आणि मी माझ्या गावच्या या 15 रस्त्याला मी उचल केलेली आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर मी कुठेच या खंडाळ्याची गोष्ट मी दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करील. हेच मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो आणि इथेच मी थांबतो. सर्व नमस्कार. आम्ही सरपंच साहेबाच्या पाठीमागे सदैव उभे राहू.